गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार. आज दिनांक 29/1/2026 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे दिनांक 28/1/2026 रोजी अपघात निधन झाल्याने सदर स्वस्त धान्य दुकानदाराच्या वतीने स्वस्त धान्य दुकानदार सौ पुष्पा संजय झोपे आणि श्री त्यांच्या अंडरमध्ये जे कार्डधारक आहे त्यांच्या वतीने अजितदादा पवार यांना श्रद्धांजली करण्यात येत आहे. सावधान. तिसरा, दुःख. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री असल्या कारणाने सदर सर्व महाराष्ट्रामध्ये दुःखाचं निधन झालेलं आहे. दुःख सर्वांकडे दुःख झालेलं आहे. कारण अजितदादा उपमुख्यमंत्री असताना सर्व गोर गरीब जनता आणि सर्व जनतेला सर्व योजनेचा लाभ करत होते आणि लाभ देत होते. त्यांना प्रत्येकाला कोणालाच लाडक्या बहिणी खूप नाराज सुद्धा झालेल्या आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तरी बी जे आपण थोड्या लाडक्या बहिणीच्या बद्दल बी आपण जरा विषय करू. त्यांच्या आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हटल्यापेक्षा आपण दादाही म्हटलं तरी चालेल. खूप आम्हाला त्यांचा खूप अभिमान होता. आपल्याला खूप शोक. आपल्या महाराष्ट्राला खूप दुःख झालेलं आहे. दादा तुम्ही आम्हाला खूप सोडून गेले. दादा परत या. लाडक्या बहिणींना आज खूप दुःख झालंय की दादा आम्हाला लाडक्या बहीण योजना चालू केले होते. आपण विरोधकांनी खूप त्रास दिला पण तरी सुद्धा दादा हारले नाही. त्यांनी खूप प्रयत्न केले की नाही लाडकी बहीण आम्ही चालू करू म्हणून त्यांनी चालू केली. दादा तुम्ही परत या. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. मुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आमच्या सर्वांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही अर्पण करतो.